मंडळी, काही दिवसांपूर्वी गाजलेल्या सौरभ राजपूत हत्याकांडात रक्तपिशाचिनी विद्येचा उलगडा झाला आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। भले काळी जादू, वशीकरण हे सगळे अंधश्रद्धेचे प्रकार आहेत अशी अनेकांची मान्यता असली तरी कधी कधी अशा गोष्टी समोर येतात ज्यामुळे लोकांना डोक्यावर हात मारून घ्यावा लागतो। सध्या यूपीतून एक अशीच डोक्याला मुंग्या आणणारी घटना समोर आली आहे। एक हस्तखेळतं उच्च शिक्षित कुटुंब, ज्यात एक मिस्टर यूपी झालेला बॉडी बिल्डर, एक भावी IAS होऊ शकणारी मुलगी आणि त्यांचे शिकलेले आई वडील हे अचानक घरदार सोडून स्मशानात राहू लागले। राग गोळा करून पिशवीत भरू लागले। उरली सुरली राग डोक्यावर उधळू लागले। तो प्रकार बघून गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। गावात जादूटोण्याची चर्चा सुरू आहे। गावातच नाही तर सध्या यामुळे मेरठ जिल्ह्यात भीतीचं सावट पसरलंय। अभ्यासात हुशार, चांगलं घरदार, उच्च शिक्षित असणारं कुटुंब, पण अचानक काहीतरी बिनसतं आणि हे सगळं कुटुंब वेड्यासारखं वागायला लागतं। पण नेमकं काय घडलंय या कुटुंबासोबत, सगळं सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भाले। मंडळी, हा सगळा प्रकार घडलाय मेरठच्या रिठाणी गावात। रिठाणी गावात ओमप्रकाश उर्फ टिल्लूचं भाजी मंडईत आडत दुकान होतं। ओमप्रकाशचं कुटुंब अख्ख्या परिसरात सुशिक्षित म्हणून ओळखलं जायचं। त्यांच्या घरात बायको मुन्नी देवी, आई महावीरी, 2 मुली पूजा आणि प्रीती आणि 2 मुलं अजय आणि अनुज। त्यापैकी पूजा ही IAS ची तयारी करत होती आणि अजय मिस्टर यूपीचा किताब जिंकलेला होता। तो सध्या जिम ट्रेनरचा जॉब करत होता। प्रीती BSc करत होती आणि अनुज ग्रॅज्युएशन करत होता। म्हणजे वरवर बघायला गेलं तर ही फॅमिली एकदम स्मार्ट, आधुनिक वाटणारी, शिकली सवरली। पण मग अचानक असं काय झालं की ही सगळी माणसं वेड्यासारखी वागू लागली? या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली नवरात्रीच्या काळात। सगळं गाव नवरात्रीच्या भक्तीत दंग होतं आणि ओमप्रकाशच्या घरात मात्र काहीतरी वेगळंच सुरू होतं। काही गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ओमप्रकाशचं कुटुंब गेल्या नवरात्रीपासून तंत्रविद्या करत होतं। लोकांनी तर या कुटुंबाला स्मशानातून राख आणताना देखील बघितलं होतं। ओमप्रकाशचं कुटुंब स्मशानात जाऊन राख गोळा करत होतं आणि त्या राखेची पोती त्यांनी घरात भरून ठेवली होती। लोकांच्या म्हणण्यानुसार त्या राखेवर ते साधना करत होते आणि तेव्हापासूनच ते विचित्र वागायला लागले होते। त्यांचं वागणं बघून आजूबाजूचे लोक त्या कुटुंबावर कोणीतरी भयंकर जादूटोणा केलाय, या कुटुंबाला कोणीतरी झपाटलंय असं म्हणू लागले होते। लोक आता त्यांच्यापासून भिवून राहू लागली होती। हे कुटुंब येता जाता लोकांकडे विचित्र बघायचं, सतत काहीतरी बडबडत राहायचं, त्यांच्या अंगावर धावत जायचं। गेल्या शुक्रवारी त्या कुटुंबाने भयंकर धिंगाणा घातला होता। शुक्रवारी सकाळी ओमप्रकाश यांचं संपूर्ण कुटुंब परतापूर चौकात गेले। तिथे त्यांनी रस्त्याने जाणाऱ्यांवर चिखल आणि दगड फेकायला सुरुवात केली, ज्यामुळे भलताच गोंधळ उडाला। शेवटी त्यांच्या वागण्याला कंटाळून स्थानिक लोक आणि रस्त्याने जाणाऱ्यांनी संपूर्ण कुटुंबाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली। माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कसं तरी लोकांचा राग शांत केला आणि सर्वांना रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली। पण रुग्णालयामध्ये गेल्यानंतरही त्या संपूर्ण कुटुंबाने तिथेही गोंधळ घालायला सुरुवात केली। उपचारानंतर सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला, पण शनिवारी रात्री त्यांनी पुन्हा हायवेवर गोंधळ घातला, वाहनांचंही नुकसान केलं, चिखलात बसून ते विचित्र गोष्टी बोलू लागले आणि त्यानंतर रविवारी सकाळी अनुजची तब्येत अचानक बिघडली। नातेवाईकांनी रुग्णवाहिका बोलावली आणि अनुजला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। जेव्हा त्याची प्रकृती सुधारली नाही तेव्हा दुसऱ्या रुग्णालयात नेत असतानाच अनुजचा मृत्यू झाला। माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा तयार केला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्याची तयारी सुरू केली, ज्यावर नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला। लेखी स्वरूपास दिल्यानंतर तरुणाचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। अनुजच्या मृत्यूनंतर जेव्हा मृतदेह घरी पोहोचला तेव्हा त्याची आजी, भाऊ आणि बहीण अनुजला भेटायला देखील आले नाही। ओमप्रकाशही घराच्या गेटवर विचारात गढून गेला होता। अनुजचा मृतदेह घरी नेण्याऐवजी तो शेजारच्या एका रिकाम्या जागेत ठेवण्यात आला। वडील ओमप्रकाश यांना व इतर सर्व सदस्यांना खोल्यांमध्ये बंद केल्याचं सांगण्यात आलं। ओमप्रकाश यांचं संपूर्ण कुटुंब तंत्रविद्येत गुंतलेलं असल्याचं म्हटलं जात होतं। तंत्रविद्येच्या या त्रासापासून पत्नी मुन्नी देवी नेहमीच दूर राहिल्या। ज्या दिवशी परतापूर चौकात कुटुंबाने राडा घातला होता तेव्हा मुन्नी देवी घरीच होत्या। मुन्नी देवी यांनी ओमप्रकाश यांना अनेक वेळा मुलांना तंत्रविद्यापासून दूर ठेवण्यास सांगितलं होतं। रविवारी अनुजचा मृतदेह बघून मुन्नी देवी बेशुद्ध पडल्या। शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कुटुंबाने नवरात्रीत तंत्रविद्येचा सराव सुरू केल्याचं सांगण्यात आलंय। असं म्हटलं जातं की जेव्हा तंत्रविद्या अयशस्वी झाली तेव्हा कुटुंबातील सदस्यांची मानसिक स्थिती बिघडली आणि शेवटी हे सगळं अति झालं तेव्हा अनुजचा जीव गेला। दरम्यान ओमप्रकाशचा मोठा भाऊ सतीश म्हणतो की कुटुंबातील 5 सदस्यांवर काळी जादू करण्यात आली आहे। मंडळी, आता अनुज आणि त्याच्या कुटुंबांसोबत नेमकं काय घडलंय हे त्याचं त्यांनाच ठाऊक। पण असं म्हटलं जातं की जिथे शिक्षण असतं तिथं अंधश्रद्धेला थारा नसतो। मग इतकं शिकलं सवरलेलं कुटुंब का या सगळ्यात गुंतलं असेल? का त्यांची अशी फरफट झाली असेल? कमेंट करून नक्की सांगा। सोबतच विशेष भारी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।